हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक 50% ची जी भरती सुरू आहे त्याला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आणि ग्रामविकास विभागाचे काल परिपत्रसुद्धा त्या संदर्भात प्रसिद्ध झालं आहे. नेमकं हे संपूर्ण काय प्रकरण आहे, आता स्थगिती कधी उठणार या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा, ग्रामविकास विभागाने काल म्हणजे 2 डिसेंबर 2024ला हे प्रसिद्ध केलेलं आहे परिपत्रक. तर प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय रीट याचिका 27/11/2024 रोजीचे आदेश. हे संपूर्ण सांगतो, याचिका काय वगैरे सगळं सांगतो. संदर्भ आता कोणी दाखल केली तर श्री अक्षय शिंदे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन 27/11/2024 रोजीचे आदेश. महोदय, संदर्भीय रीट याचिकेद्वारे शासनाच्या दिनांक 15/10/2024च्या पत्रास आव्हानित केले आहे. माननीय उच्च न्यायालयाने शासनाच्या दिनांक 15/10/2024 रोजीच्या पत्रास दिनांक 27/11/2024 आदेशान्वये स्थगिती दिलेली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या सदर आदेशाचे पालन करण्यात यावे ही विनंती. म्हणजे काय, तर काही विद्यार्थीनं हे जे 50%ची जी आपली भरती सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये म्हणजे ग्रामविकास विभागानेच जे अनुभवी आहेत त्यांना प्राधान्य दिलेलं, म्हणजे त्यांना आधी घेणार आणि जर जागा शिल्लक राहिल्या तर ज्यांचं मेरिटमध्ये त्यांना, असं ते परिपत्र काढलं होतं पाहिजे. मी त्याच्यावर व्हिडिओ पण बनवला होता. तर त्या विरोधामध्ये ते न्यायालयामध्ये गेले आणि मग न्यायालयानं या भरतीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आणि मग त्याचाच संदर्भ घेऊन ग्रामविकास विभागानं ही स्थगिती दिलेली आहे. आता स्थगिती म्हणजे काय, तर ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे त्यांचं आता जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत पुढे काही प्रोसेस होणार नाही, किंवा ज्यांचं झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचीसुद्धा जी पुढची प्रोसेस असते ती म्हणजे जी 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 परिस्थिती आता चालू आहे ज्या ज्या जिल्हा परिषदेला, ती जैशी ती परिस्थिती राहणार. आता ही स्थगिती कधी उठणार तर हे फक्त न्यायालयाला माहिती असतं, कारण न्यायालय जोपर्यंत आता स्थगिती उठवणार नाही तोपर्यंत स्वतःहून ग्रामविकास विभाग ही स्थगिती उठवू शकत नाही. आपण याचंही पाहिलं काय, आदिवासी म्हणजे पेसाच्या संदर्भात न्यायालयामध्ये ती केस चालू आहे, न्यायालयानं स्थगिती दिली, अजूनही उठवली नाही. तर तसंच जोपर्यंत न्यायालयात ती स्थगिती उठवत नाही तोपर्यंत ग्रामविकास विभाग काही करू शकणार नाही. तर आता हे पूर्णपणे न्यायप्रविष्ट प्रकरण झालं आहे. न्यायालय जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत स्थगिती उठणार नाही. तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.